मुंबई महापालिकेत अजून एक प्रस्ताव वादात आलाय। आरोपांनुसार महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी एका कंपनीला 25 लाखांचं काम दिलं गेलंय। त्यावर महापौर रितू तावडेंनी काय स्पष्टीकरण दिलं बघूयात। मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25,12,786 रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावावरून वाद रंगलाय। विरोधकांसह ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर टीका करत मुंबईकरांच्या पैशांची स्वतःच्या जाहिरातीसाठी उधळपट्टी होत आहे का असं म्हणत सवाल केला। कामांची लोकांना सोशल मीडियामध्ये माहिती व्हावी यासाठी वर्षभराच्या कार्यकाळामध्ये 25,12,000चं काम एका खासगी संस्थेला दिलं जाणार आहे। मात्र संबंधित प्रसिद्धीचा प्रस्ताव हा माझा नसून संपूर्ण पालिकेच्या तांत्रिक व्यवस्थेचा भाग आहे असं स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलं। आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे टेंडर एक्सटेंड करणं, याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं आहे। जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापौरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या। पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय, हे आजचं नाहीये। आतापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापौरांना ही व्यवस्था दिली होती, त्याच पद्धतीने मला दिलेली आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे। त्या प्रस्तावामध्ये अस्थायी समितीचा प्रस्ताव आहे, त्याच्यात 25,12,000 या संख्या महापौर कार्यालयीन कामासाठी समाज माध्यम हाताळणी काम एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। माहितीनुसार रनटाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रसिद्धीचं काम देण्यात आले। त्यासाठी एका वर्षात 25,12,786 रुपये मुंबई महापालिका खर्च करेल। या संस्थेचं काम महापौरांचे दौरे, पालिकेचे निर्णय आणि कामांना सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी देण्याचं असेल। मात्र मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचा जनसंपर्क विभाग आहे, ज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना पगारही दिला जातो। स्वतःचा जनसंपर्क विभाग असताना सुद्धा खासगी संस्थेकडनं प्रसिद्धीचं काम का, असा सवाल विचारला जातोय। मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठी कुठेही 25 लाख रुपयाचं टेंडर काढलेलं नाही। याची संपूर्ण माहिती मी घेतली। हे टेंडर फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाहीये, तर संपूर्ण मुंबई महापालिकेसाठी आहे। मुंबई महापालिकेचं माय BMC नावाचं एक सोशल मीडिया अकाउंट आहे आणि वेगवेगळ्या विभागाचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि हे सगळे सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी 2 वर्षापासून 25 लाख रुपयाचं टेंडर काढलं जातं। हे काय पहिल्यांदा नवीन मुंबईच्या महापौर रितूताई तावडे झाल्यात म्हणून काढलेलं नाही। दरम्यान याआधी महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणावर करोडोंचा टेंडर निघाल्याच्या चर्चांवरून वाद झाला होता। त्यावर टेंडर महापौर बंगल्याचं नसून भायखळ्यातील जिजामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाचं असल्याचं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं। महापौर रितू तावडेंनी त्यावरून विरोधकांवर फेक नरेटिव्हचे आरोप देखील केले, पण प्रत्यक्षात टेंडरच्या शीर्षकामध्ये महापौर बंगल्याचा उल्लेख महानगरपालिकेनं केला होता। त्यामुळे आता महापौरांचा उल्लेख असलेल्या प्रस्तावाबद्दल रितू तावडेंनी त्यांच्या प्रशासनाला संमतीचे आदेश दिले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।